घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते पूजा खेडकर संदर्भातली। पुण्यामध्ये आयपीएस भाग्यश्री 9% सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। तर पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप होतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय नेमकं हे प्रकरण आहे, काय सांगाल? आयपीएस वर्गातील सगळ्यात मोठी अपडेट जी आहे ती साम टीव्ही न्यूजच्या हाती लागलेली आहे। आयपीएस अधिकारी भाग्यश्री 9% यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। BHR प्रकरण म्हणजेच भाईचंद हिराचंद रायसोनी ही पतसंस्था ज्यांनी आर्थिक घोटाळा जो केला होता 2021 मध्ये, या प्रकरणी भाग्यश्री 9% पोलीस उपायुक्त म्हणून पुण्यात कार्यरत होत्या। इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेच्या त्या उपायुक्त होत्या। त्यांनी हे सगळं प्रकरणाचा तपास करताना अनेक राजकीय वरदहस्त असलेल्या अनेक जणांना अटक देखील केली होती। मात्र आता त्याच आयपीएस भाग्यश्री 9%वर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गृह विभागाचा आदेश दिल्यानंतर पुणे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। नेमका भाग्यश्री 9% यांचा रोल काय होता, त्यांनी नेमकं काय कृत्य केलेलं आहे, त्यांच्यासोबत इतर जणांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते कोण आहेत, याचा तपास जो आहे तो आता पुणे पोलिसांकडून करण्यात येत आहे। मात्र ही सगळ्यात मोठी अपडेट मानावी लागेल, कारण की विधानसभा निवडणूक तोंडावर असताना एका आयपीएस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होणं ही म्हणजे खरं तर संशयाची पाल असू शकते। नेमकं हे प्रकरण काय आहे याची माहिती जी आहे ती काहीच वेळात समोर येईल। अगदीच, नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आयपीएस अधिकाऱ्यावर अशा प्रकारे गुन्हा दाखल होणं हे अतिशय गंभीर आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर संपूर्णपणे तपास होणं ही तितकंच गरजेचं आहे। आपण पाहतोय आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे। पूजा खेडकर नंतर आता भाग्यश्री 9% यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय।